पेपर बद्दल प्रतिक्रिया सांगा, संपूर्ण आहे थोडं बहुत पेपर मस्त मॉडरेट लेवलचा होता, एकदम व्यवस्थित होता. चालतंय. धन्यवाद मित्रांनो. तर मी पण पेपर दिला, त्या मागलचं थोडं बहुत सांगतो तुम्हाला थोडी माहिती. तर चालू घडामोडी जर बघितल्या तर ज्यांचं अभ्यास असेल त्यांना पण काही प्रश्न असे होते की न यायसारखे, आणि ज्यांनी जास्त रिव्हिजन दिलं नाही, समजा आता माझ्यासारखे जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत किंवा ज्यांचा पूर्वी अभ्यास झालेला आहे पण अभ्यासापासून डिस्कंटिन्युटी झालेली आहे, तर त्यांना चालू घडामोडी निश्चितपणे खूप हार्ड गेले असतील. कारण अभ्यास नसले आपण सांगू शकत नाहीत की करंट अफेअर्स रेग्युलरमधलं आलं का कसं. पण एकंदरीत ज्यांच्या अभ्यासामध्ये खंड आहे त्यांना चालू घडामोडी निश्चितपणे अवघड गेल्या. राज्यसेवेच्या पेपरमध्ये कसं असतं, काहीतरी लॉजिक लावून मार्क्स येतात, पण यावेळेस तसं वाटलं नाही. मॅथ रिजनिंग ही मॉडरेट टू इझी होती, काही प्रश्न डिफिकल्ट होते. त्याचबरोबर इतर GSचे विषय साधारण होते. सायन्स बी असं दरवर्षीप्रमाणे खूप हार्ड नव्हतं, त्यामध्ये बरेच प्रश्न सुटण्याजोगे होते. बाकी इतिहास भूगोल वगैरे ठीक होतं सोडवण्याजोगं. म्हणजे साधारणतः आपण सर्व पेपरचं बघितलं तर तो मॉडरेट कडून थोडा इझीकडे जाणारा, म्हणजे इझी म्हणता येत नाही पण मॉडरेट कडून थोडा इझीकडे जाणारा असा पेपर होता. निश्चितपणे कट ऑफ सर्वसाधारण राहू शकतो, म्हणजे जो दरवर्षी असतो. आता यावेळेस कसं झालंय, कंबाईनची जी परीक्षा आहे त्यामध्ये पोस्टचं सर्व पोस्ट ज्या ग्रुप बीचे आहेत त्या एकत्रितरित्या कट ऑफ लागणार आहे, म्हणजे एक कट ऑफ लागणार आहे. त्यामुळं कसं या संपूर्ण एकत्रित जागा करून त्याचा रेशोनुसार घेणं आहेत, म्हणजे एकंदरीत त्या सर्व जागांचा रेशो घेतल्यामुळं कट ऑफ फारसा जास्ती जाईल असं सांगू शकत नाही. जसं ASO STIचा पेपर कट ऑफ हाय जायचा, तर ह्यावेळेस त्या ASO वगैरे वाल्यांना थोडा रिलीफ भेटेल, STI वाल्यांना, आणि थोडा कट ऑफ त्यांच्या बाबतीत खाली येईल. आणि PSI वाल्यांच्या बाबतीत विचार केला तर त्या रेंज दरम्यान किंवा त्यापेक्षा 1-2 मार्क्स जास्ती असू शकतात, कारण कट ऑफ एक लागणार आहे. पण मी PSIच्या आणि STIच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगितलं. तर सर्वांना मेन्ससाठी बेस्ट ऑफ लक. जरी तुम्हाला मार्क्स थोडे बहुत कमी कोणी सांगत असलं, पेपर खूप इझी गेला म्हणत असलेत, निगेटिव्हिटी असेल तरी सोडून द्या. काही दिवस 1-2 दिवस तुम्ही रिलीफ घ्या, घराकडे जा वगैरे काही असेल तर, आणि त्यानंतर अभ्यासाला लागा. साधारणतः पहिले अनिश्चिततेचे दिवस जे असतात, ज्या काळामध्ये तुम्हाला कळत नाही आपली पूर्वपरीक्षा पास होईल का फेल होईल, तर त्या काळामध्ये काय करा, तुम्ही कॉमन सब्जेक्ट घ्या. कॉमन सब्जेक्ट म्हणजे कसे, आता जी फेब्रुवारी महिन्या नेक्स्ट मंथमध्ये जी काही एक्झाम होणार आहे ग्रुप सीची, त्या दृष्टिकोनातून तुम्ही पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये जे काही समान मुद्दे आहेत, जे काही कॉमन सिलेबस आहेत, त्या सिलेबसवर फोकस द्या. ना की विचार करायचा नाही की माझा प्री निघेल का नाही. त्यापेक्षा तुम्ही पुढच्या प्रीचा आणि मेन्सचा जे सारखा सिलेबस आहे ते सिलेबस जोपर्यंत अनिश्चिततेचा काळ आहे तोपर्यंत तुम्ही करा. सर्वांना शुभेच्छा, आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. लवकरच तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ आणि एक्सपेक्टेड आन्सर की अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ मिळून जातील. धन्यवाद.